नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता भाग्यश्री ही मुद्दा मात्र सूर्यवंशीच्या घरात आलोकला पाहण्यासाठीच आलेली असते। नक्की आलोक कसा आहे, काय आहे आणि प्राजक्ताने हा इतका निर्णय घेतलेला आहे लग्नाचा, तर आपण एकदा पारखून बघायला हवं। म्हणून ती सुलोक्षणा सूर्यवंशीच्या घरी येते। आता भाग्यश्रीला बघून मात्र सुलोक्षणा म्हणते की भाग्यश्री, अगं तू इथे काय करतेस? त्यावरती आता भाग्यश्री म्हणते की आता माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे, मग तिचं सासर बघायला नको का, म्हणूनच आलेले आहे बघण्यासाठी, आणि तुम्हाला चालेल का? तेव्हा अंबिका, सुलोक्षणा आणि ह्या सगळ्या प्रीती वगैरे आहे तर एकमेकांकडे पाहत असतात। तेव्हा मात्र आता सुलोक्षणा मनात म्हणते की भाग्यश्री सासर बघायला नाही तर आलोकला बघायला आलेली आहे, तर कारण अजून सुद्धा तिच्या मनातील संशय गेलेला नाही म्हणून। आणि तेव्हा ती विचार करत असताना भाग्य म्हणते की मॅडम चालेल का? त्यावरती सुलोक्षणा तिला विचारते की तू एकटीच आलेली आहे का आणि तुझ्या बरोबर तुझे आई बाबा नाही आलेत का? तेव्हा मात्र आता ही भाग्य म्हणते की नाही, ते दोघं तर लग्नाच्या तयारीला लागले सुद्धा, आणि म्हणून मी म्हटलं की आता जाऊन येते, सगळ्यांची भेट सुद्धा होईल। सगळेजण आता तेथे उभे आहेत तर ती विचारते की हे सगळेजण घरचे आहेत का आणि आलोक सर कुठे आहेत, म्हणजे आलोक जीजू कुठे आहेत? तेव्हा सुलोक्षणाला तर धक्काच बसतो आणि आता आलोकला कसं दाखवायचं हे तिला काही कळत नसतं। आणि तेवढ्यात मात्र आता भाग्या सगळ्यांना ओळख करून देते की हॅलो, मी भाग्यश्री, प्राजक्ताची बहीण तृप्ती। आणि आता हा जो श्रेयस आहे तर दोघं रागानेच बघत असतात। श्रेयस विचारतो की काय प्राजक्ताची बहीण? आणि आता लगेच प्रीती मात्र मोठ्या आईला म्हणजे सुलोक्षणाला विचारते की मोठी आई, हे सर्व काय सुरू आहे हो? आणि श्रेयस सुद्धा आता सुलोक्षणाला म्हणतो की म्हणजे तू आम्हाला काहीच सांगितलेलं नाही तर? तेव्हा आता लगेच हा म्हणजे काका सुद्धा म्हणतो की मला सुद्धा काहीच माहिती नाही। आणि तो अंबिकाला विचारतो की अंबिका, तू यातील तुला काही माहिती आहे का? तेव्हा अंबिका आता आपल्या नवऱ्याला काय उत्तर द्यायचं हेच तिला काही कळत नसतं, ती फक्त मी आणि ते असं करत असते। आता भाग्य विचारते की म्हणजे कुणालाच माहिती नाही, तर लगेच सुलोक्षणा म्हणते की अगं हे बघ, मात्र धावपळीत राहूनच गेलं, कारण मला तुम्हाला सांगायचंच विसरले। आणि ती भाग्यश्रीला म्हणते की भाग्यश्री, अगं तू अशी बाहेर का उभी आहे? पहिल्यांदा तू घरी आली त्यामुळे तू आतमध्ये चल, ए बरं आतमध्ये। तर भाग्य आता हसते आणि सुलोक्षणा अंबिकाला भाग्यश्रीला आतमध्ये घेऊन जायला सांगते। तेव्हा मात्र आता ती चप्पल काढायला जाते पण सुलोक्षणा तिला म्हणते की राहून दे। आणि आता मात्र भाग्यश्री आणि अंबिका दोघी आतमध्ये जातात, परंतु सगळेजण तिच्या मागे जायला निघतात। सुलोक्षणा म्हणते की तुम्ही तेथेच थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता लगेच ही प्रीती म्हणते की अहो मोठे आई, तुम्ही प्राजक्ता आणि आलोक यांचं लग्न ठरवलं पण आम्हाला काहीच कसं सांगितलं नाही हो? तेव्हा मात्र आता सुलोक्षणा म्हणते की नीट ऐका, मला भाग्यश्री समोर हा विषय नकोय, आणि हे बघ श्रेयश, मी आतमध्ये गेल्यानंतर तुझ्याशी नंतर बोलेल। ती गेल्यानंतर तोपर्यंत आता ही सुलोक्षणा आहे तर प्राजक्ताला फोन करते। आणि आता मात्र तिला तो मेसेज आल्यानंतर आता प्राजक्ता तो मेसेज वाचते आणि आता ती म्हणत आहे की आता ही आमच्या घरी का आलेली आहे? आणि तेवढ्यात आता हे सगळं काही ऐकून प्राजक्ताला धक्काच बसतो। प्राजक्ता म्हणते की भाग्या तिकडे का गेली असेल सुलोक्षणा मॅमच्या घरी, आणि जर भाग्याला मात्र आलोक सरांचं सत्य समजलं तर खूप मोठा गोंधळ निर्माण होईल, म्हणून ती मात्र आता अगदी धक्क्यानेच सर्व काही बघत असते। तेवढ्यात आजी समोरच बसलेली असते। आजी म्हणते की काय काय झालं थोबाडाला, म्हणजे असे भूत बघितल्यासारखं काय बघतेस? तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की भाग्याला कामाला जाण्यासाठी उशीर झालेला आहे आज म्हणून। तर आजी म्हणते की आणि तुला इतकं घाबरण्यासाठी काय झालं म्हणून आजी विचारते, परंतु प्राजक्ता काही उत्तर देत नाही आणि घाईने मात्र ती आता भाग्य आणि आलोक सरांची भेट होण्या अगोदर तिकडे जायला हवं असं ठरवते। इकडे आता सुलोक्षणा मॅम भाग्यश्रीला म्हणते की बरं झालं तू आली। तेव्हा भाग्य विचारते की काय झालं, आले म्हणजे तुम्ही असं का विचारता की काही काम होतं का? त्यावरती सुलोक्षणा म्हणते की नाही, काम वगैरे काही नव्हतं। तेव्हा आता सुलोक्षणा म्हणते की मी असा विचार करत आहे, हे लग्न आहे तर ते आपण लवकरात लवकर करून घेऊयात, म्हणजे पुढच्या 10 दिवसात हे लग्न झालं पाहिजे। तेव्हा आता भाग्य म्हणते की फक्त 10 दिवसात आणि इतकी काही? सॉरी मॅडम, हो हे लग्न होत आहे, काही पसारा वगैरे नाही, एकदम तुम्ही असं उरकून टाकायचं म्हणतात। तेव्हा लगेच आता सुलोक्षणा म्हणते की खरंच हुशार आहेस तू, नेमकं मला तू चुकीच्या शब्दामध्ये पकडलं, कारण मी शब्द चुकीचा वापरला होता, परंतु मला असं म्हणायचं नव्हतं। अगं हे बघ, मला असं म्हणायचं होतं की कारण ह्या लग्नामुळे मी इतकी खुश आहे, मला नक्की काय करावं तेच काही कळत नाही, आणि कधी एकदा प्राजक्ता आमच्या घरची सून बनून या घरात येईल असं मला झालेलं आहे, आणि तिने मात्र या घरातील सगळ्या माणसांची मनं खूपच अगदी लवकरच जिंकून घेतलेली आहे। तेव्हा अंबिका खुशत हसत असते। तेव्हा आता भाग्य म्हणते की हो ना, माझी बहीण आहेच तशी। आता सुलोक्षणा म्हणते की खरंच अगं मलाच घाई झालेली आहे, आणि खरं तर मला तुझ्या आई बाबांशी हे सगळं बोलायचं होतं, परंतु तूच आली
आणि आता प्रीती हे सर्व तेथे ऐकत असते आणि ती मनात म्हणते की आता इतकं सगळं होऊन सुद्धा शेवटी प्राजक्ता आणि आलोक लग्न जमलं तर, आणि मला माहिती नाही मी इतके प्रयत्न केले आता हे दोघांचं न जमण्यासाठी, पण शेवटी आता ह्या म्हणजे सुलक्षणा मॅमने तर शेवटी हेच केलं ज्यांना जे होतं. पण या गोष्टीचं मात्र मला आता भीती आहे की आलोकला मात्र काही माहितीच नसेल आणि ही प्राजक्ताची बहीण येथे आलेली आहे ही सुद्धा मात्र आलोकला नाही आवडणार. त्यामुळे आता मोठे आहे मी, थांबा आता आलोकलाच बोलवते. त्यानंतर सुलक्षणा आता भाग्यश्रीला विचारते की भाग्यश्री अगं तू इथे आलेली आहे, मग तुझ्या सुद्धा काहीतरी इच्छा असतील ना तुझ्या बहिणीबद्दल. त्यावरती मात्र आता भाग्य म्हणते माझी इच्छा तीच आहे की जी आलोक जिजूंची आहे. आलोक जिजू दिसत नाही, ते दिसत नाही कुठे आहेत. आणि तेवढ्यात मात्र आलोक आरव भाऊजींच्या रूम मध्ये आता हा पेंटिंग काढत असतो. आता ही प्रीती त्याला शोधत येते आणि म्हणते की अहो तुम्ही इथे ह्या आरव भाऊजींच्या रूम मध्ये काय करतात, मी तुम्हाला बाहेर शोधत होते. तेव्हा आता आलोक विचारतो की काय झालं, का शोधत होतात. आणि आता ही तृप्ती मात्र चोंबडीच असते. ती म्हणते की आलोक भाऊजी अहो बाहेर भेटण्यासाठी तुम्हाला एक गेस्ट आलेले आहेत, ते पण स्पेशल गेस्ट आहेत. त्यावरती आलोक पेंटिंग करत म्हणतो की स्पेशल असे गेस्ट आहेत, पण नक्की आहे तरी कोणते. तर तृप्ती म्हणते की भाग्यश्री प्राजक्ताची बहीण. आणि तेवढ्यात मात्र आता आलोकला आरवने जे सांगितलेलं आहे ते सगळं आठवतं, कारण तो आरव कुणामुळे इतका डिस्टर्ब झालेला असतो ते सगळं त्याला आठवतं. आणि यापुढे मात्र आता ती मुलगी मला भेटणार सुद्धा नाही. आता आरवला समजतं की तीच मुलगी आहे, तिच्यामुळे माझा दादा आरव इतका म्हणजे नाराज झालेला आहे, त्याला इतकं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटलेलं असतं. आणि मला स्वप्न सुद्धा असं वाटलं नव्हतं की ती माझ्याशी असं काही वागेल. याचा मात्र आता आरवला सगळं काही आठवण होऊन त्याला रागच येतो, तो लगेच डायरेक्ट बाहेर येतो. तृप्ती मात्र आता मनात म्हणत असते की भाग्यश्री आता बघ आता काय होतं तुझ्याबरोबर. त्यानंतर भाग्य इकडे बाहेर आता विचारत असते की आलोक सर कुठे आहेत, ते नाही भेटणार का. तर सुलक्षणा म्हणते की सो सॉरी भाग्यश्री, आमच्या कंपनीचं काम सांभाळताना तू इतका बिझी होऊन जातो, एक मिनिटही त्याला शांत असं काही वेळ मिळत नसतो, अपॉइंटमेंट शिवाय त्याला भेटता येतच नसतं. अंबिका आता हे सर्व तेथे ऐकत आहे. तिला सुद्धा आता वाईट वाटतं की किती खोटं बोलावं लागतं. आणि श्रेयस सुद्धा मात्र तेथेच आहे. तेव्हा भाग्य विचारते की म्हणजे जिजू घरात नसतात का. तेव्हा सुलक्षणा म्हणते की हे बघ पुढच्या वेळेस मात्र तू सांगू नये, म्हणजे मात्र तुला आलोकची भेट नक्की करता येईल. आणि तेवढ्यात आलोक बाहेर येतो आणि तो प्राजक्ताकडे पाहत असतो. आणि तेवढ्यात अंबिका म्हणते की आलोक तू. तर आलोक म्हटल्यानंतर आता सुलक्षणाला धक्काच बसतो. सुलक्षणा खूप घाबरून जाते, परंतु आता भाग्य मात्र आलोकडे बघून खूप खुश होत हसत असते. तिला आनंद होतो आलोकला बघितल्यानंतर. आणि आता मात्र आलोक तिच्याकडे रागाने पाहत आहे. तेव्हा आलोक सगळ्यांच्या समोर येतो आणि ते पण आता तोऱ्यातच. तेव्हा श्रेयस आणि जे काका तिथे बसलेले आहेत श्रेयसचे वडील, आता हे सगळेजण आलोकडे पाहत असतात. त्यांना धक्काच बसलेला असतो. सगळेजण आता उठून उभे राहतात आणि आलोक बाहेरचं कशासाठी आला असेल हे पाहत असतात. भाग्य मात्र आलोकच्या समोर येते आणि आलोकडे बघून ती खुश होत हसत असते. तिला काही कळत नसतं की आलोक कसा आहे. भाग्य खुश होत हसत असते. आता आलोक फक्त पाहत असतो. सुलक्षणा घाबरून जाते की नक्की आता आलोक कसा रिएक्ट होईल. कुणाला काहीच कळत नसतं. सगळेजण खूप घाबरूनच उभे असतात. आणि तेवढ्यात आता आलोक तिला म्हणतो की हाय मी आलोक. आणि तेवढ्यात आता भाग्य म्हणते की हॅलो मी भाग्यश्री, आणि आपला हात पुढे करते आलोकच्या हातामध्ये देण्यासाठी. कडे पाहत असतो. अजूनपर्यंत त्याने काही तिच्या हातामध्ये हात दिलेला नसतो. सगळेजण घाबरूनच उभे आहेत. आणि तेवढ्यात मात्र आता आलोक लगेच तिच्या हातामध्ये हात देतो. तिच्याकडे खुश होत बघून हसतो. सगळेजण आता आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसलेला असतो, कारण आलोक मात्र भाग्याला काहीच म्हणलेलं नसतो. तर भाग्य विचारते की तुम्ही घरीच आहात, आणि मला तर असं वाटलं होतं की तुम्हाला मात्र भेटण्यासाठी काहीतरी आता काळ वेळ ठरवून यावं लागतं, आणि आता तुमची भेट होणार नाही असंच वाटलं होतं, कारण तुम्ही खूप बिझी असतात. परंतु थँक्यू सो मच, मला मात्र विदाऊट अपॉइंटमेंट भेटलेली आहे. तेव्हा आलोक मात्र आता सुलक्षणाकडे पाहत असतो. सुलक्षणाकडे बघत तो म्हणतो की खूप बिझी असतो मी, मला काही वेळच नसतो, पण तुम्ही इथे आला आणि मी तुम्हाला नाही भेटणार असं कसं होईल बरं. तेव्हा आता भाग्य म्हणते की हो भेटायलाच हवं, कारण आपल्यामध्ये आता स्पेशल असं नातं तयार होणार आहे. तर तेव्हा अंबिका आणि सुलक्षणा आणखीनच घाबरतात. आता आलोकला तर काही लग्नाबद्दल माहितीच नाही, आणि भाग्य डायरेक्ट आता बोलायला सुरुवात करते. आणि आलोक आता नक्की काय रिॲक्ट होईल असा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो, म्हणून त्या घाबरूनच असतात. आणि तेवढ्यात मात्र आता तेथे ही प्रीती येते, आणि प्रीती मात्र आता खुश होत हसत असते. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच सुलक्षणा आलोकला विचारते की आलोक अरे तू कसा आलास, तू तर खूप बिझी होता, आणि तुला कसं समजलं की भाग्यश्री आलेली आहे म्हणून. तेव्हा आता प्रीती मात्र खूप घाबरते. तर सुलक्षणा बरोबर ओळखते की नक्की प्रीतीने आलोकला सांगितलेलं आहे, म्हणून सुलक्षणा रागाने प्रीतीकडे पाहत असते, ते पण डोळे मोठे करून. आलोक फक्त आता हातवारी करून सुलक्षणाला शांत राहायला सांगतो, पण आता सुलक्षणा
रागाने प्रीतीकडे पाहते. प्रीती पूर्णपणे आता घाबरून जाते आणि तेवढ्यात आलोक विचारतो की स्पेशल नातं मला नाही समजलं, नक्की तुम्ही आता काय म्हणालात. तेव्हा लगेच आता ही भाग्य म्हणते की अहो प्लीज तुम्ही मला आहो जावो करू नका हो. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच सुलक्षणा म्हणते की अरे हो आलोक, ती लहान आहे तुझ्यापेक्षा. आणि तेवढ्यात मात्र आता आलोक म्हणतो की आरव पेक्षा सुद्धा. आणि तेवढ्यात भाग्य आता मनात म्हणते की जिजूंनी मात्र आरवचं नाव मध्ये का घेतलं असेल, म्हणजे ते मॅड आरवने आता यांना सगळं काही सांगितलेलं आहे वाटतं. आणि नाही तसं काही व्हायलाच नको, म्हणून भाग्य आता लगेच आलोकला म्हणते की स्पेशल नात्याबद्दल म्हणजे मी वेगळ्याच नात्याबद्दल बोलते. आणि तेवढ्यात मात्र ती म्हणते की तुम्ही आणि समोर तिला प्राजक्ता दिसते. ती लगेच म्हणते की प्राजक्ता. आलोक म्हणतो की काय बोललात प्राजक्ता. आणि तेवढ्यात भाग्य आता दरवाजात उभी असलेली प्राजक्ताकडे बोट दाखवते. आलोक आता मागे वळून बघतो प्राजक्ता घाबरूनच असते आणि आलोकडे पाहत असते. आता प्राजक्ता सुद्धा खूप घाबरते आणि सगळेजणी आता इतके घाबरलेले आहेत. नक्की आता आलोक कसा प्राजक्ताला बघून रिॲक्ट होईल हे काहीच कुणाला कळत नसतं. आता हे सगळेजण घाबरून गेलेले आहे, परंतु भाग्याला यातील काहीच माहिती नाही. आलोक वळूनच आता प्राजक्ताकडे पाहतोय. आता सुलक्षणाला आणि अंबिकाला तर धक्काच बसलेला असतो की काय होईल आता, नक्की काय होईल काही सांगता येणार नाही. परंतु प्रीतीला मात्र खूप आनंद होत असतो. ती हसत असते, तिच्या तर एकदम मनासारखं होत असतं. आणि प्राजक्ताला आतापर्यंत आलोक तिच्याशी जे काही भेटीत वागलेलं आहे ते सगळे क्षण आठवतात की आलोक तिच्याशी किती दृष्ट वागलेला आहे. हे सगळं काही आठवल्यानंतर ती पूर्णपणे घाबरून जाते. प्राजक्ताला बघून आलोक लगेच तिच्या समोर येतो आणि उभा राहतो. तर आता अंबिका आणि सुलक्षणा खूप घाबरतात, नक्की आता काय होईल याची त्यांना भीती वाटत असते. श्रेयस आणि आता ह्या प्रीती मात्र दोघेही हसत असतात. तेव्हा मात्र आता तो प्राजक्ता बघतो त्याला खूप राग आलेला असतो. परंतु आता प्राजक्ता समोर आहे आणि त्याला तिच्यामध्ये आरव दिसतो आणि आरवने त्याला सांगितलेलं असतं की दादा आपलं काय ठरलेलं आहे, रागावर कंट्रोल करायचं. आणि तेव्हा मात्र तो प्राजक्ताकडे बघत असतो. डोळे जेव्हा उघडतो त्याला आरव दिसलेला असतो. परंतु आता जो काही रागवणारा आलोक आहे तो एका क्षणात अगदी शांत होतो. त्याचा चेहरा जो रागीट आहे तर तो नॉर्मल होतो. त्याच्या चेहऱ्यावर हसू येते आणि प्राजक्ता धक्क्याने त्याच्याकडे बघत असते आणि तो प्राजक्ताकडे बघून हसत असतो. प्राजक्ताला काही कळत नसतं की नक्की आता हे काय असं काय रे, म्हणजे आतापर्यंत तर आपण त्यांच्या समोर आलो तर ते कायम आपल्यावर म्हणजे रागच त्यांनी काढलेला आहे, आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून प्राजक्ता त्याला खूप घाबरत असते. आणि तेवढ्यात मात्र आता त्याचा जो काही बदलणारा हा पेहराव आहे तर तो बघून प्राजक्ताला आणखीन धक्का बसतो. आणि आलोक अगदी प्रेमाने म्हणतो की प्राजक्ता अगं तू येथे का थांबलीस, अगं ये ना आतमध्ये, वेलकम. तेव्हा आता सुलक्षणा आणि अंबिका तर धक्क्यानेच पाहत असतात. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण कायम रागवणारा कायम प्राजक्ताचा राग करणारा आलोक आज मात्र असा रिॲक्ट कसा होत नाही. तो मात्र प्राजक्ताशी इतकं प्रेमाने तिला आतमध्ये बोलावतो. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतोय आणि भाग्य मात्र खौशत पाहत आहे. आता प्रीतीला असं वाटत असतं की नक्की काहीतरी तमाशा होईल, परंतु येथे तर सगळं काही उलटच झालेलं असतं आणि भाग्य इतकी खौशून हसत आहे. आणि प्राजक्ता मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला आज मात्र आलोक आहे असं काय वागतो हेच काही कळत नसतं. त्याच वेळेस मात्र आता ही प्राजक्ता पूर्णपणे गांगरून गेलेली असते. ती आता आतमध्ये येतच असते, पण तिचा चपलेमधून पाय घसरतो आणि ती खाली पडणार तोच लगेच आलोक तिला धरतो आणि आलोक दोन्ही हाताने तिला धरून तिच्याकडे पाहत असतो. प्राजक्ता त्याच्याकडे पाहत असते आणि त्याने आपल्याला धरलेलं आहे हे सुद्धा पाहते. ती त्याच्या हातांकडे बघत असते. तेव्हा तिला तर आश्चर्याचा धक्काच बसत असतो की कारण ती पूर्णपणे शॉक होऊन गेलेली आहे आज जे काही घडत आहे तर ते बघून. आता हा आलोक तिच्याकडे खूप सुंदर पाहत आहे, खूप हसून. तर भाग्याला खूपच आनंद होतो. भाग्य मात्र खौशोत बघून हसत असते, कारण भाग्याला असं वाटतं की खरंच खूप छान वाटतं, तिला आनंद झालेला असतो. आणि आता सुलक्षणा आणि अंबिका ह्या दोघी मात्र आश्चर्याने पाहत आहे. त्यांना काही कळत नसतं की नक्की आता हे सर्व काय सुरू आहे. प्राजक्ता खाली पाहते आणि आलोककडे सुद्धा बघत असते. आज मात्र भाग्याचा पायगुण जरा चांगलाच झालेला आहे. प्राजक्ता सारखी पाहत असते की आलोकने तिला पकडलेला आहे म्हणून. तेव्हा आता आलोक लगेच बाजूला होतो आणि आलोक त्या प्राजक्ताला म्हणतो की लक्ष कुठे आहे, तू पडली असती. आणि तेवढ्यात आता भाग्य म्हणते की कशी पडेल, तुम्ही आहात ना सावरायला. आणि तेवढ्यात मात्र आलोक पूर्णपणे आता घाबरा होतो. तो म्हणतो की मला जरा काम आहे, मी जातो, कारण आता भाग्य तसं बोललेलीच असते. आणि तो जात असताना मात्र आता भाग्य त्याला म्हणते की बाय. तेव्हा तो पुन्हा थांबतो आणि भाग्याकडे पाहत असतो आणि तो मात्र तिला बाय करतो आणि म्हणतो की तुला भेटून खरंच मला खूप आनंद वाटला. तेव्हा आता प्राजक्ता खुश होते हे सगळं काही बोलणं ऐकून आणि भाग्या तर त्यापेक्षाही आणखीन खुश होते. आणि तेवढ्यात भाग्या धावतच मात्र आता प्राजूच्या जवळ येते आणि तिचा हात धरत म्हणते की प्राजू हे मात्र बरं आहे, होणारा नवरा दिसला तर लगेच तुझा तोल गेला, पण बरं झालं आलोक जिजूंनी मात्र तुला सावरलं. आणि प्राजू तुझं कसं होणार आहे, अगं आलोक जिजूंनी फक्त तुझा हात पकडला तर तुला शॉक बसला आणि तसं म्हणजे शॉक
शॉक बसल्यासारखं तू त्यांच्याकडे पाहत होती. आणि तेवढेच सुलोचना विचारते की प्राजक्ता तू समर आणि समीराची ट्युशन घ्यायला आलेली आहेस का? अगं ट्युशनला येण्या अगोदर तू विचारायला हवं होतं. आणि हे बघ आता लग्न होईपर्यंत ट्युशन वगैरे सगळं काही बंद राहून दे. प्रीती आहे, प्रीती घेईल त्यांचा अभ्यास. आणि आता मात्र लग्नाची गडबड सुरू होणार आहे आणि ट्युशन मध्ये तुझा वेळ वाया जाईल. तेव्हा आता प्रीती, श्रेयस हे सगळेजण मात्र रागाने आता पाहत आहे. परंतु भाग्य मात्र सुलोचनाचं हे बोलणं ऐकून अगदी खुश होत असते. तिला खूप अगदी हेवा वाटतो. तर आता सुलोचना भाग्यश्री येथे आली आहे आणि तिच्यामुळे इतकं सर्व काही घडलं, त्यामुळे तिला आनंदच होतो. ती म्हणते की भाग्यश्री खूप बरं वाटलं तू इथे आली म्हणून. आता मात्र तू तुझ्या बहिणीला घे, घरी जा आणि लग्नाच्या तयारीला लाग. आणि एक गोष्ट, आता लग्न ठरल्यानंतर मुलींनी किंवा तिच्या आता घरच्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं सासरी यायचं नसतं, अशी आमच्याकडे पद्धत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता भाग्याला म्हणते की चल आपण निघूयात. आणि भाग्य हो असं म्हणून खुश होत आता हसते, आपली बॅग वगैरे घेते आणि सुलोचना मॅमला म्हणते की येते मी. आता दोघेही जायला निघतात आणि खुश होत ते तिथून निघून गेलेले आहेत. आणि तेवढ्यात बाहेर आल्यानंतर मात्र प्राजक्ता लगेच भाग्याला म्हणते की जरा इकडे ये बरं, मला एक गोष्ट सांग, तुम्हाला न विचारता आणि काही न करता येथे सूर्यवंशीच्या घरामध्ये का आलीस होती बरं तू? अगं जे डाऊट्स तुला होते ते मला विचारायला हवे होतेस, हे येऊन मात्र यांना असं डिस्टर्ब करणं हे तुला योग्य वाटतं का? तर भाग्य तिचं ऐकून म्हणते की हे बघ प्राजू, मला जे काही योग्य काय आणि अयोग्य काय काहीच नाही, पण काही प्रश्नांची उत्तरं मला हवी होती. आणि मी तुला किती वेळेस सांगू की तू खोटं बोलू शकते पण तुझे डोळे खोटं नाही बोलू शकत. आणि तुझ्या डोळ्यामध्ये मला टेन्शन दिसत होतं, असं वाटत होतं की आयुष्यामध्ये तू काहीतरी आता तडजोड केलेली आहे, लग्न करायचं म्हणून तू हे लग्न करते असं वाटलं होतं. तेव्हा भाग्य असं म्हटल्यानंतर प्राजक्ता तिला विचारतं की आता तरी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली ना? आणि आता ती भाग्याला म्हणते की भाग्य, मी तुला कितीही वेळेस हेच सांगितलं की हाताची पाचही बोटे सारखी नसतात आणि तसाच प्रत्येक माणूस एका साच्यामध्ये बनलेला नसतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. आणि तसाच आलोक सरांचा स्वभाव सुद्धा आहे. आणि आलोक सर खरंच खूप मितभाषी आहेत, त्यांना लोकांमध्ये मिसळायला नाही आवडत. आणि हे जसं मला समजलं तसं मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू मात्र त्या सगळ्याचा वेगळाच अर्थ करत आहे आणि तुला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि तेवढ्यात मात्र आता ही भाग्य पाहतच असते, ऐकून घेते. त्यानंतर आतमध्ये सुलोचना ही प्रीतीला म्हणते की प्रीती जरा इकडे ये. आता प्रीती खुश होत लगेच आता सुलोचनाच्या समोर येते. आणि आता सुलोचना म्हणते की प्रीती, आलोकला बोलवण्याचा शहाणपणा तुला कोणी करण्यासाठी सांगितला होता ग? आणि प्रीती म्हणते की मी नाही आलोक भाऊजींना बोलावलं. तेव्हा सुलोचना रागानेच म्हणते की मी सांगितलं होतं की म्हणजे मी सांगेपर्यंत काहीच करायचं नाही, आलोकला नाही बोलवायचं म्हणून, पण तुला नाही राहवलं, आलोकला शेवटी तोच बोलावून आणलं ना. तेव्हा आता प्रीती म्हणते की आहो पण मोठी आई तिला काही बोलून देतच नसते, पूर्णपणे तिचा समाचार घेतेच. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी गोष्टींकडे दुर्लक्ष करते. ती म्हणते की मोठी आई आहो पण मी काहीच केलेलं नाही. तर आता ही सुलोचना तिला काही बोलूनच देत नसते आणि शटअप असं म्हणून तिच्यावर ओरडते. आणि मोठी आई मात्र सगळ्यांना एक गोष्ट सांगते, तुम्ही सगळ्यांनी मात्र आता मनावर एक गोष्ट अशी कोरून ठेवायची आहे, प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाच्या मध्ये मात्र कोणीही यायचं नाही, लक्षात ठेवायचं. अगदी कोणीही येऊ शकणार नाहीच, मी खपून घेणार नाही, कारण हे लग्न मी ठरवलेलं आहे आणि या घरात मात्र सुलोचना सूर्यवंशी जे काही ठरवणार आहे तर तेच घडणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि तेवढं श्रेयस म्हणतो की मोठी आई तू ज्याचं लग्न ठरवलेलं आहे त्याला तर माहितीच असेल की त्याचं लग्न ठरलेलं आहे म्हणून, मग प्रीतीने त्याला बोलवलं म्हणून काय प्रॉब्लेम झाला बरं, म्हणून तू तिच्यावर ओरडतेस. तेव्हा सुलोचना म्हणते की आलोकला ह्या लग्नाबद्दल माहिती आहे किंवा नाही आणि ते कसं सांगायचं आहे आणि त्याला कसं तयार करायचं आहे या सगळ्याचा निर्णय घेण्यासाठी त्याची आई सुलोचना सूर्यवंशी समर्थ आहे, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा आता प्रीती आणि श्रेयची बोलती आहे तर ती बंद होते. त्यानंतर इकडे भाग्य प्राजक्ताला म्हणत असते की प्राजू तसं नाही, परंतु हे बघ तुला जिथे जिथे वाटलं तेथे पुढे जाऊन माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही न होणार ते बघितलेलं आहे आणि मी सुद्धा तेच केलं तर काय बिघडलं, मी माझ्या बहिणीसाठी माझ्या पाठराखणीसाठी हे सर्व करत आहे. तेव्हा आता लगेच प्राजक्ता म्हणते की भाग्य हे बघ मला सगळं काही कळतं, पण हे तेव्हा लगेच आता ही भाग्य विचारते की अगं प्राजू पण काय, आणि माझ्या मनात गिल्ट राहिलं असतं की जी बहीण स्वतः आपल्या लग्नामध्ये प्रॉब्लेम नकोय आणि स्वतःचा पाय तोडून ती घेते, स्वतःच्या पायाला त्रास करून घेते, ती माझ्यासाठी इतकं सर्व काही करते, मग तिच्यासाठी 2 पाऊल पुढे जाऊन तिच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम तर होणार नाही, हे नाहीच मी बघू शकत का? आणि हे बघ प्राजू, माझ्या लग्नामध्ये लांब राहून तू हे सर्व केलं माझ्यासाठी आणि मी तुझ्या इतकं जवळ राहून नाही केलं तर एक बहीण म्हणून मी खरंच हरले असते. तेव्हा आता प्राजक्ता
प्राजक्ता म्हणते की हे बघ, तू जर आता माझ्या लग्नात तू जर आनंदी नसेल तर एक बहीण म्हणून मी हारले. तर भाग्य म्हणते की नाही प्राजू, तू बहीण म्हणून कधीच हारू शकत नाही. स्वतःचं दुःख लपून आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणणारी एक बहीण कधीच हारू शकत नाही. तेव्हा मात्र आता लगेच प्राजक्ता म्हणते की हे बघ भाग्या, माझं आपल्या घरामध्ये आता पहिलं लग्न आहे आणि आता आलोक सरांवर शंका घेण्यापेक्षा आपण ते सगळे एन्जॉय करूयात ते क्षण. आणि मला माझी बहीण हवी आहे, बाकी काही नको. आणि तसंही लग्न झाल्यानंतर आपण बहिणी असलो आणि तरी सुद्धा आपलं नातं वेगळं असणार आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर भाग्याला धक्का बसतो. भाग्य म्हणते की असं का बोलत असेल आणि ती प्राजूला विचारते की म्हणजे नक्की तू काय म्हणतेस, आपलं नातं वेगळं असणार आहे म्हणजे नक्की काय. तर प्राजक्ता म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मला फक्त इतकंच म्हणायचं की मला माझ्या बहिणीची साथ हवी आहे आणि देशील ना मला साथ. तेव्हा लगेच आता भाग्य म्हणते की सॉरी प्राजू, माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि इथे यायला मी खरंच नको होतं हवं तर, पण 100% माझा विश्वास बसलेला आहे आणि मला वाटत होतं तसं काहीच नाही. मीडियाने दाखवलं तसं आलोक सूर्यवंशी जराही चिडके नाहीत. आणि प्राजू, आज मी तुला प्रॉमिस करते की तुझी बहीण तुझ्या लग्नामध्ये प्रत्येक क्षण तुझ्या सोबत असेल आणि या लग्नासाठी तू जर मनापासून तयार असेल तर मात्र सगळ्यात जास्त आनंद मला होईल. आणि तू नेहमी म्हणत असते की भाग्य मी तुझी पाठ राखीन आहे, आता मात्र मी तुझी पाठ राखीन म्हणून तुझ्या बरोबर आहे, आय प्रॉमिस. म्हणून आता त्या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. तेव्हा आता ही प्राजक्ता मनामध्ये म्हणत असते की सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोलले, परंतु हा सौदा आणि हा त्याग फक्त मी तुझ्या सुखासाठी आणि आपल्या प्रेमासाठी करत आहे. तर आणि तुझ्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे तर तोच मला जगण्याची ताकद देतो. म्हणून आता दोघे खुश असतात आणि एकमेकींना घट्ट मिठी मारतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये वैद्यभाऊ मात्र सुलक्षणाला फोन करतात आणि म्हणतात की माझी एवढी विनंती म्हणजे मान्य करा की माझ्या प्राजूचा साखरपुडा फक्त आमच्या घरामध्ये होऊन द्या. तेव्हा चारुलता आणि आता आजी हे दोघी तिथे ऐकत असतात. वैद्यभाऊ पुढे म्हणतात की पुढे लग्नाचं जे काही आहे ते तुम्ही म्हणताल तसं करू, बाकी आमचं काही म्हणणं नाही. आता सुलक्षणा तयार होते, परंतु आता ती म्हणजे सगुणा आणि अंबिका यांना विचारत असते की जो कधीही घराबाहेर न पडणारा आलोक, याला कसं आता घराबाहेर जायचं हे सांगून न्यायचं तेच कळत नाही, काय करावं लागेल. तेव्हा आता प्राजक्ता इकडे म्हणत असते की मला मात्र पाहुणे रावळ्यांना कुणाला बोलवण्याची गरज नाही, आपलं कुटुंब हेच मात्र खूप महत्वाचं आहे, त्यामुळे फार गर्दी वगैरे मला खरंच काही नकोय आणि त्यांना नाही आवडत गर्दी वगैरे. तेवढ्या लगेच आता सगळेजण प्राजूला चिडवतात. तेव्हा आता प्राजू म्हणते की हो, माझा होणारा नवराच आहे तसा. आणि तेवढ्याच समोर मात्र ती हळदी कुंकवाचा जो काही करंड आहे तर त्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.